आता आज आपल्याला बघायचं आहे 11व्या लेक्चरमध्ये केमिकल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट ऑफ ग्रुप 13, 14 आणि 15. मागच्या लेक्चरला आपण फिजिकल प्रॉपर्टी पाहिली होती. आजच्या लेक्चरला बघायचं आपल्याला आता केमिकल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट ऑफ ग्रुप 13, 14 आणि 15. आता सगळ्यात पहिलं पाहायचं आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट इज द primary chemical property of all element. The highest oxidation state exhibited by the p block element is equal to the total number of valence electron sum s electron and p electron. This is sometimes called the group oxidation state. आता या ठिकाणी याची केमिकल प्रॉपर्टी बघताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती पाहिजे, याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट आहे की नाही, ही सगळी काय याची प्रायमरी केमिकल प्रॉपर्टी सगळ्या एलिमेंटची. या ठिकाणी काय सांगितलं, हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट बाय द पी ब्लॉक एलिमेंट इक्वल टू द टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे ज्या एलिमेंटच्या ठिकाणी हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट दाखवलेला आहे त्याचे इक्वल काय आहे, हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट बाय द पी ब्लॉक एलिमेंट इज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. जे काय त्याचा हायेस्ट इलेक्ट्रॉनिक हायेस्ट काय असेल ऑक्सिडेशन स्टेट असेल त्याचा इक्वल काय त्याचा टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सम ऑफ एस इलेक्ट्रॉन अँड पी इलेक्ट्रॉन. म्हणजे दोन्हीचं काय होतं, सम होती एस इलेक्ट्रॉन आणि पी इलेक्ट्रॉनची. दिस इज समटाइम कॉल्ड द ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट. आणि त्यालाच काय म्हणायचं, ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट. इन बोरॉन, कार्बन अँड नायट्रोजन फॅमिली द ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट इज द मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट फॉर द लायटर एलिमेंट. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, बोरॉन, कार्बन आणि नायट्रोजन फॅमिली द ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट इज द मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट. हे कसे स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे, कोणकोणते, बोरॉन, कार्बन आणि नायट्रोजन फॅमिली. हे कसं आहे, ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट कसे मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे फॉर द हायर एलिमेंट lighter element beside the element of group 13, 14 and 50 exhibit other oxidation state which are lower than the group oxidation state by 2 unit. The lower oxidation state become increasingly stable as we move down to heavier element in group table 9.5. show variation oxidation state exhibit by element belonging to this group. आता बघा या ठिकाणी आपला एक टेबल दिलेला आहे, ऑक्सिडेशन स्टेट फॉर एलिमेंट ग्रुप 13, 14 आणि 15. परंतु याच्या अगोदर काय सांगितलेलं आहे, जो का आपला ग्रुप नंबर 13 आहे ते सगळ्यात कसे स्टेबल आहे की नाही. आता याच्याकडे लायटर एलिमेंट बिसाइड द एलिमेंट ऑफ ग्रुप 13, 14, 50 एक्झिबिट द अदर ऑक्सिडेशन स्टेट विच आर लोअर दॅन द ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट बाय 2 युनिट. द लोअर ऑक्सिडेशन स्टेट बिकम इंक्रीजिंग स्टेबल ॲज वी मूव्ह डाऊन हेवियर एलिमेंट इन द ग्रुप. आता जसं आपण खाली जाऊ हे की नाही, इथे काय सांगितलेलं आहे, द लोअर ऑक्सिडेशन स्टेट बिकम इंक्रीजिंगली स्टेबल ॲज वी मूव डाऊन टू हेवियर एलिमेंट इन द ग्रुप. याचं ऑक्सिडेशन स्टेट आपण कसं जसं खाली जाऊन तसं इन्क्रीज होत जाईल आणि स्टेबल वी मूव डाऊन हेवियर एलिमेंट इन द ग्रुप. आपण जसं खाली जाऊ तसं काय होईल, याचं ऑक्सिजन स्टेट कसा होईल, काय सांगितलं त्यांनी, हेवियर एलिमेंट इन द ग्रुप. म्हणजे तो कसा स्टेबल आहे, बरोबर आहे, टेबल 9.5 मध्ये दाखवलं आहे. शो various oxidation state exhibit by the element belonging to this group. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, various oxidation state exhibit by the belonging to the group, बरोबर आहे. आता या ठिकाणी पाहिजे आपल्याला टेबल दिलेलं आहे. आता या टेबल मध्ये काय आहे, पहिले ग्रुप 13, 14 आणि 15 आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट, अदर ऑक्सिडेशन स्टेट आणि इथे एक्झाम्पल ऑफ स्टेबल कंपाऊंड. पहिले आता 13 NH2 NP1 याचा हा झाला, हा असतो याचा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +3, अदर ऑक्सिडेशन स्टेट किती +1, NH2 NP2 याचा किती आहे +4, +2 -4. ग्रुपमध्ये कसं असतं, याचा +4 असतो.
परंतु ज्यावेळेस ऑर्डर असतो त्यावेळेस +2 असतो -4 असतो. एक्झाम्पल आहे CH4, CO2, CCl4, SiCl4, ZeCl4, SnCl2, PbCl2. या ठिकाणी 13 मध्ये कसं आहे PF3, AlCl3, GaCl3, InCl3, TiBr. ग्रुप नंबर 15 NH2 NP3. याचा ग्रुप ऑक्सिजन स्टेट कसा असेल आता 3 आणि 5 बरोबर आहे. अदर ऑक्सिजन स्टेट सोबत कसं आहे +3 -3. एक्झाम्पल आहे N2O5, NH3, NF3, PS3, PCl5, ASS3, ASS3, SBS3, SBCl3 आणि BiCl3. ही झाले याचे स्टेबल एक्झाम्पल ऑफ स्टेबल कंपाऊंड. हे झाले स्टेबल कंपाऊंड. हे झाले अदर ऑक्सिजन स्टेट आणि हे झाले ग्रुपमध्ये बरोबर आहे. पुढे बघा आता या ठिकाणी दाखवलेलं आपल्याला बॉन्डिंग ऑफ ग्रुप 13, 40 आणि 15 एलिमेंट आहे की नाही. आता बॉन्ड कंपाऊंड सोबत बॉन्ड कसे करायचं बघा. द लायटर एलिमेंट इन द ग्रुप 13, 14, 15 हॅव स्मॉल ॲटॉमिक रेडियस अँड हाय आयोनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यू. आता याच्यामध्ये जे काही आपले 13, 14, 50 आहे की नाही हे कसं आहे याचं ॲटॉमिक रेडियस कसं आहे स्मॉल आहे आणि आयोनायझेशन एन्थॅल्पी कशी याची हाय आहे. दे फ्रॉम कोव्हॅलंट बॉन्ड विथ अदर ॲटम. दुसऱ्या ॲटम सोबत काय करतात कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात बाय ओव्हरलॅपिंग ऑफ व्हॅलेन्शियल ऑर्बिटल विथ ओव्हरलॅपिंग ऑफ व्हॅलेन्शियल ऑर्बिटल है की नाही. ॲज वी मूव डाऊन द ग्रुप द आयोनायझेशन एन्थॅल्पी आर लोअर. आपण जसं जसं खाली जाऊ तसं जे आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होणार याची कमी होणार आहे बरोबर आहे. दिस ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज आणि ॲटॉमिक रेडियस कसा होईल मग इन्क्रीज होईल सिन्स द व्हॅलेन्शियल ऑर्बिटल आर मोर डिफ्यूज. द हेवियर एलिमेंट इन दिस ग्रुप टेंड्स टू फ्रॉम आयोनिक बॉन्ड. आणि यातले हेवियर एलिमेंट जे असतील हेवियर म्हणजे जड ते काय करते मग आयोनिक बॉन्ड फॉर्म करते. द फर्स्ट मेंबर ऑफ दिस ग्रुप बिलॉंग टू द सेकंड पिरियड अँड डू नॉट हॅव डी ऑर्बिटल. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन कॅन नॉट एक्सपांड देअर ऑक्टेट. आणि बोरॉन, कार्बन, नायट्रोजन हे काय त्यांचं ऑक्टेट पूर्ण करू शकत नाही की दे कॅन नॉट एक्सपांड देअर ऑक्टेट. द सबसिक्वेंट एलिमेंट इन द ग्रुप possesses vacant d orbital in the valence shell which can expand their octet forming a variety of compound. आणि या ठिकाणी काय आहे the subsequent element in this group possesses vacant d orbital है की नाही. आता vacant d orbital valence shell which can expand their octet forming a variety compound. आता d orbital जे असेल ते काय करणार आहे त्याचं एक्सपांड करणार आहे कशामध्ये ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी व्हेरिएबल कंपाऊंड सोबत. आता रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स एअर ऑक्सिजन ग्रुप नंबर 13 मध्ये एलिमेंट बघा. आता एलिमेंट ऑफ ग्रुप 13 ऑन हिटिंग विथ एअर ऑक्सिजन प्रोड्युसेस ऑक्साइड ऑफ टाइप ऑफ E2O3 वेअर E इज ए एलिमेंट. आता 4Es प्लस 3O2 गॅस हिट करायचा 4 एलिमेंट आपले सॉलिड फॉर्म मध्ये प्लस 3O2 गॅस फॉर्म मध्ये इट गिव्स ट्वाइस E2O3. हे काय झाले एक सॉलिड फॉर्म मध्ये ट्वाइस E2 हे झाले O3. त्यानंतर हे ट्वाइस E सॉलिड फॉर्म मध्ये प्लस N2 गॅस फॉर्म मध्ये याला हिट केलं ट्वाइस En सॉलिड फॉर्म बरोबर आहे. म्हणजे हे कोणत्या फॉर्म मध्ये झाले आपले हा झाला ऑक्साइड फॉर्म मध्ये है. आता खालचे बघा ग्रुप नंबर 14 एलिमेंट. The element of group 14 on heating in air or oxygen from oxide of the type EO and EO2 in accordance with stable oxidation state and availability of oxygen. आता ग्रुप 14 मध्ये बघा ज्यावेळेस आपण याला हिट करू E सॉलिड फॉर्म मध्ये प्लस हाफ O2 गॅस हिट केलं तर EO. पहिला एलिमेंट सॉलिड फॉर्म मध्ये O2 गॅस फॉर्म मध्ये हिट केलं EO2. म्हणजे याच्यामध्ये एक तर ऑक्साइड फॉर्म मध्ये येते किंवा EO फॉर्म मध्ये येते हे की नाही.
हे स्टेबल ऑक्सिजन स्टेट अवेलेबिलिटी ऑफ ऑक्सिजन. त्यानंतर ग्रुप नंबर 15 बघा आता. दिस एलिमेंट ऑफ ग्रुप 15 ऑन हिटिंग इन एअर ऑक्सिजन फ्रॉम टू टाइप ऑफ ऑक्साइड E2O3 आणि E2O5. आता ज्यावेळेस आपण या एलिमेंटला ऑक्सिजन सोबत हिट करू है की नाही, याच्यामध्ये दोन फॉर्म मध्ये भेटणार आपल्याला E2O3 आणि E2O5. आता इथे आपल्याला P4+3O2 इट गिव्स P4O6. दुसरा आहे P4+5O2 इट गिव्स P4O10 है की नाही. तिसरा आहे AS4+3O2 इट गिव्स AS4O6. ट्वाइस Bi+3O2 इट गिव्स Bi2O3. आता हे सगळे डबल फॉर्म मध्ये आले आहेत नाही. 3 × 6 6O, O2 × 5 2 10 हे झालं. हे इथं परत 6 झालं आणि हे काय झालं ट्वाइस Bi+3O, म्हणजे हे थ्राइस जसं तसं झालं आणि ट्वाइस Bi झालं. म्हणजे या ठिकाणी काय झालं, increase in metallic character down all these group gradually. बघा, increase in metallic character down all these group 13 14 15 reflects their oxide which gradually vary from acidic through amphoteric to basic. टेबल नंबर 9.6 इथे टेबल 9.6 दिलेला आहे. The nature of stable oxide of from group 13, 14 and 15 give table 9.6. आता आपल्याला या ठिकाणी टेबल 9.6 हा बघायचा आहे. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, नेचर स्टेबल ऑक्साइड फ्रॉम ग्रुप 13, 14 and 15. या ठिकाणी आपल्याला इथे या ठिकाणी एक ग्रुप दिलेले आहे, हे एलिमेंट, हे ऑक्साइड आणि हे नेचर. आता हे कोणकोणत्या नेचरमध्ये ऍसिडिक आहे, एम्फोटेरिक आहे का बेसिक आहे. आता बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थेलियम हे झाले ग्रुप नंबर 13. हे ज्यावेळेस आपण ऑक्साइड फॉर्म मध्ये होईल B2O3, Al2O3, Ga2O3, In2O3, Tl आहे की नाही O3. आता पहिले ज्यावेळेस आपण हे बोरॉनचं ऑक्साइड सोबत ऑक्साइड ज्यावेळेस होईल ते कसं होईल ऍसिडिक नेचर, परंतु ज्यावेळेस ॲल्युमिनियम आणि गॅलियम सोबत होईल त्यावेळेस ते कसे होईल एम्फोटेरिक नेचर. आणि इंडियम, थॅलियम ज्यावेळेस हे ऑक्सिडेशन ऑक्साइड फॉर्म मध्ये येतील त्यावेळेस हे कसे होईल सगळे बेसिक होतील. हे झाले आपले ग्रुप 13. ग्रुप नंबर 14 मध्ये कसे होईल, ज्यावेळेस हा कार्बन सोबत ऑक्साइड फॉर्म करेल त्यावेळेस ऍसिडिक होईल. सिलिकॉन सोबत ज्यावेळेस ऑक्साइड फॉर्म करेल त्यावेळेस ऍसिडिक होईल. जर्मेनियम सुद्धा ऍसिडिक होईल, परंतु टीन आणि लीड मध्ये कसा होईल हा एम्फोटेरिक इन नेचर. त्यानंतर ग्रुप नंबर 15 मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी आणि बिस्मथ. याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस मध्ये ज्यावेळेस ऑक्साइड फॉर्म करेल त्यावेळेस हा दोन्ही ऍसिडिक फॉर्म मध्ये असेल. ज्यावेळेस हा आर्सेनिक आणि बिस्मथ सोबत असेल त्यावेळेस एम्फोटेरिक नेचर, आणि ज्यावेळेस हा बिस्मथ सोबत राहील त्यावेळेस कसा फॉर्म होणे हा बेसिक इन फॉर्म. बरोबर आहे. आता हा झाला आपला टेबल. तर आजच्या लेक्चरला आपण इथपर्यंत बघितलं. याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरला बघू.